हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थनियोजन यामधील 3 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण 3 गुणांचे प्रश्न पाहिले. त्या व्हिडिओमध्ये एकच प्रश्न आपला कवर झाला एका व्हिडिओमध्ये. आज नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नोव्हेंबर 2020मध्ये हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये आला होता. चला कोणता प्रश्न आहे तो बघूयात, सॉल्व करूयात आणि तुम्ही त्याचा घरी नक्की अभ्यास करा. बघा, पहिला प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेनचे 2 डबे विकले. GSTचा दर 28% असल्यास कर, बी जकात, CGST व SGST किती रुपये आकारला जाईल? CGST आणि SGST आपल्याला काढायचा आहे. मग आपण अगोदर काय करतो, जेव्हा हे थेरोटिकल एक्झाम्पल दिले जातात तेव्हा आपल्याला गिवन डेटा म्हणजे जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या अगोदर आपल्याला लिहून घ्यावे लागतात. आपल्याला काय काय दिलेलं आहे? 2800 रुपये, प्रत्येकी 2800 रुपये. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, 2 डबे घेतले. 2800 रुपयाचे 2 डबे म्हणजेच ते किती होईल? 28 आणि 28 56, म्हणजे 5600 रुपयाचे ते 2 डबे होतील. बरोबर, ही आपल्याला एक माहिती दिली. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे? GSTचा दर 28% दिला आहे. GST दिलेले आहे, पण आपल्याला काढायचं काय? CGST आणि SGST. मग आता हे काढायचे, त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? GST ही CGST आणि SGSTच्या काय असते? निम्मे असते. बरोबर, त्याचा दर काढताना आधी त्याचा आपल्याला दर काढावे लागेल. CGST आणि SGSTचा दर तो काय असतो? GSTच्या निम्मा असतो. ते काढल्यानंतर मग आपल्याला CGSTचा फॉर्म्युला यूज करून त्या किमती त्यात पुट करून ती व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला जे दिलं आहे ते लिहून घेऊयात अगोदर. काय काय दिलं आहे? प्रत्येकी डबा किती रुपयाचा आहे? विक्रीची किंमत, मग असं लिहिते मी, एकूण विक्रीची किंमत, शॉर्टकटमध्ये लिहिली. विक्रीची किंमत किती आहे? 2800 रुपये. प्रत्येकी 2800 म्हणजेच त्यांनी काय घेतले? 2 घेतले. प्रत्येकी 2800 म्हणजेच काय? 2800 गुणिले 2. कारण का तर जर त्यांनी एकच घेतला असता तर आपण फक्त 2800 लिहिले असते, पण त्यांनी 2 डबे घेतलेत. मग ते 2ची किंमत किती होती? 5800 रुपये. बरोबर. त्यानंतर करपात्र मग म्हणून 56 होती ना, 28 आणि 28 56, हे तर 6 आहे बरं का. त्यानंतर म्हणून काय लिहिणार आपण? करपात्र किंमत किती झाली? करपात्र किंमत 5600 रुपये. 5600 रुपये, राईट. त्यानंतर काय केलं आहे आपल्याला? GSTचा दर दिलेला आहे. GSTचा दर किती आहे? 28%, राईट. 28%. आपल्याला काय काढायचं आहे? CGST आणि SGST. त्यासाठी आपल्याला काय माहिती आहे? फॉर्म्युला CGST आणि SGSTचा दर हा काय असतो? GSTचा निम्मा असतो. मग तो फॉर्म्युला लिहून घ्या. लिहिताना काय लिहिणार? CGSTचा दर बरोबर SGSTचा दर. त्याचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 इंटू GST, म्हणजे 1/2 गुणिले GST. मग 1/2 GSTचा दर किती दिलेला आहे? 28%. बरोबर. आणि मग भाग द्या. बेक बे आणि 2 चौक 8, म्हणजेच काय येईल त्याचा दर? 14%, राईट. 14%. मग आपल्याला आता काय काढायचे आहे? CGST व SGST किती रुपये आकारला जाईल. मग त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये टाका. CGST इक्वल टू करपात्र किंमत गुणिले हे काय आहे? CGST व SGSTचा दर. CGST अँड SGSTचा दर भागिले 100. बरोबर. व्हॅल्यू पुट करा. करपात्र किंमत किती आहे? त्याने 2 घेतलेत म्हणून किती झाली त्याची करपात्र किंमत? 5600 रुपये. एकच असती तर ऑलरेडी फक्त आपण 2800 रुपये लिहिलं असतं. CGST SGSTचा दर किती आला? 14 भागिले 100. 100 आहे इथं 2 शून्य, इथं 2 शून्य कॅन्सल करा.
आणि मग 56 गुणिले 14 करा. 56 गुणिले 14 किती येत आहे बघा. 14 सक 84, हातच्या आले 8 आणि मग हातच्या 14 पंचे 70 आणि 8 78, बरोबर. म्हणजे 784 रुपये. राईट. करून बघा तुम्ही तरी पण. 784 बरोबर आहे का? बरोबर आहे. मे बी 784 रुपये. मग खाली लिहा. म्हणून करबी जकात CGST आणि CGST व SGST प्रत्येकी 784 रुपये आकारला जाईल. 784 रुपये आकारला जाईल. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. मे बी विचारलं जाऊ शकतं किंवा ह्याच्यामध्ये विचारलं जरी असं विचारलं तरी किमती तर वेगळ्या दिल्या जाऊ शकतात किंवा ह्याच किमती दिल्या जाऊ शकतील मे बी. बघा आपण कसं सॉल्व केलं. 2800 रुपये होते. त्याने 2 डबे घेतले म्हणून आपण त्याला 2800ला 2ने गुणलं. ती किंमत आली म्हणजे तर करपात्र किंमत मिळाली. मग आपल्याला CGST SGSTचा दर माहीत करून घ्यायचा होता म्हणून आपल्याला GST ऑलरेडी दिली होती. ती GST त्याच्या निम्मे असते तर फॉर्म्युल्यानुसार. मग ती 14% आली. मग त्यानंतर व्हॅल्यू आपण CGST आणि SGSTच्या फॉर्म्युला हे केलं म्हणून इथं म्हणून SGST पण किती आहे 784. हे पण इथं मेन्शन करा. रुपये हे सिम्बॉल लिहायला पण विसरायचं नाही आहे. साईन द्यायला रुपये असेल काही कुठलीही असेल ज्या व्हॅल्यूमध्ये विचारलेलं आहे. रुपये, पैसे, मीटर, सेंटीमीटर कोणत्या गोष्टीमध्ये काही विचारलं ना तरी मीटर सेंटीमीटर तर अर्थनियोजनमध्ये नसतं. पण मी एक सांगते एक्झाम्पल म्हणून. जेव्हा कोणतं तिथं व्हॅल्यू बघायची किती टक्केमध्ये दिलं आहे, रुपयामध्ये दिले आहे काय ते तिथं मेन्शन करायला विसर. कारण ह्याच्यामध्ये पण आपला अर्धा मार्क जाऊ शकतो ना. अर्धा करून ते राऊंड फिगरमध्ये 1 कन्वर्ट केला जातो. मग तिथे आपले मार्क जातात. त्यामुळे एक्झाम्पल सॉल्व करताना ज्यांना आउट ऑफ मार्क्स घ्यायचे त्यांनी या गोष्टींकडे छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि छान मार्क्स मिळवायचे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूयात कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. व्हिडिओ खूप मोठा होता आहे. सो थँक्यू. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.